श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदम्भुजषट्कयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। निरंजन रघुनाथ 1704 ते 1777 या कालावधीत झालेल्या महान अधिकारी दत्तभक्ताचं चरित्राचं अवगाहन करत असताना, त्यांचं चरित्र पाहत असताना, त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेत असताना, गिरनारवर साक्षात्कार होऊन पुन्हा आता साक्षात्कार उपरांत जीवन जे चरित्र आहे ते ऐकत असताना गेलेले जळून राख झालेले ग्रंथ सप्तशृंगी गडावरतून मिळाले आणि वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन पुण्याला येऊन पोहोचले। इथपर्यंतचा चरित्राख्यान आपण पाहिलं होतं। पुण्याला आले, पुण्यातून पुढचा प्रवास सुरू केला आणि कोल्हापूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले। कोल्हापुरात अंबाबाईंचं दर्शन घेतलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वळिवडे नावाचं एक गाव आहे। त्या वळवडे नावाच्या गावी मुक्कामाला निरंजन रघुनाथ राहिले। ज्या गावात जावं त्या गावातली पद्धतच करून ठेवली होती। पहाटेपासून रात्रीपर्यंत उपासनेतलं जे दैवत आहे ते त्रैमूर्ती दत्त नाही आहेत। निरंजन रघुनाथांच्या उपासनेमध्ये जे दत्तात्रेय आहेत ते त्रैमूर्ती दत्त नसून एकमुखी षडभुज दत्तात्रेय आहेत। एकमुखी त्रिमुखीचा विचार आपण काही महिन्यापूर्वी पाहिलेला आहे पूर्णपणे। एकमुखी षडभुज दत्तमूर्तीचा स्वीकार, उपासनेचा स्वीकार निरंजन रघुनाथांनी केलेला असल्यामुळे निरंजन रघुनाथ आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक जीवाला दत्तभक्तीचं गमक समजावून सांगतायत। दत्तभक्ती कशी करायची ते शिकवतायत। त्या वळवडे गावात मुक्कामाला असताना अनेको लोकांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आहे। अनेको लोकांनी त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करून घेतला। काय आहे की एखादं चांगलं सुगंधी फूल एखाद्या ठिकाणी उमललं, एखादं जाईचं पुष्प असेल, एखादं जुईचं पुष्प असेल, एखादा केवडा एका बाजूला कुठेतरी असेल एका बाजूला, तर केवड्याच्या बनातून मी केवडा आहे असं केवड्याला सांगावं लागत नाही, त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो। त्या जाई जुईचा, गुलाबाचा सुगंध सर्वत्र पसरतो। त्या फुलाला कुठे जाऊन सांगावं लागत नाही मी गुलाब आहे म्हणून। तसं हे राहत होते वळवड्याला कोल्हापूर जिल्ह्यात, परंतु यांचा पारमार्थिक अधिकार किती मोठा आहे याचं त्यांना कुठेही प्रदर्शन करायची वेळ आलीच नाही। किंबहुना जे अधिकारी सत्पुरुष असतात ते आपल्या अधिकाराचं प्रदर्शन नाही करत, कुठल्याही पद्धतीचे पोस्टर लावत नाहीत, कुठल्याही पद्धतीचे बॅनर लावत नाहीत, हात करत नाहीत पुढे मागे कुठेही। ते होते त्या ठिकाणी मुक्कामाला होते, परंतु चालून माणसं त्यांच्या दाराशी, चालून माणसं त्यांच्या चरणाशी येत होती। आता सर्वसामान्य येतील यात काही नवल नव्हतं बरं का, पण एक महान अधिकारी व्यवहारात ज्यांचं नाव मोठं होतं ते एक जण एके दिवशी वळवडे या गावी त्यांच्या चरणाशी नमस्काराला आले। कोण होते? वळवडे गावी मुक्कामाला असताना मिरज जे प्रसिद्ध गाव आहे त्या मिरजेचे संस्थानचे अधिपती, मिरज संस्थानचे अधिपती, पूर्वी संस्थानं होती, सांगली असेल, कुरुंदवाड असेल, मिरज असेल, इचलकरंजी असेल, कोल्हापूर असेल, ही सगळी संस्थानिकांची गावं होती। आणि या संस्थानिकांच्या गावाची आपण आता उजळणी पाहिली। मिरजेला श्रीमंत गंगाधर बाळासाहेब पटवर्धन सरकार मुक्कामाला होते। पटवर्धन सरकार ते संस्थानिक होते, त्यांच्या कानावरती यांची कीर्ती पोहोचली। हे म्हणाले अधिकारी सत्पुरुष एक वळवड्याला आहेत। या निरंजन रघुनाथांच्या दर्शनासाठी म्हणून हे पटवर्धन सरकार गेले नव्हे, त्यांनी त्यांचे चरणकमल पकडले आणि प्रार्थना केली, महाराज तुम्ही इथे न राहता आमच्या मिरजेला चला। आणि वळवडे या गावातून पटवर्धन सरकारांच्या सांगण्याप्रमाणे निरंजन रघुनाथ हे मिरजेला येऊन पोहोचले। शके 1767 ला
पटवर्धन सरकारांनी स्वतः निरंजन रघुनाथांच्याकडून अनुग्रह घेतला. निरंजन रघुनाथांनी पुढे 10 वर्ष मिरजेत मुक्काम केला असं त्यांच्या चरित्राख्यानात वर्णन आहे. यावेळी त्यांनी अनेक काव्य संपदा आणखीन तयार केली, ग्रंथरचना तयार केली. अनुभवामृत पदबोधिनी, आत्मप्रबोध प्रकाशिनी, कठोपनिषद, रघुनाथ चरित्र म्हणजे आपल्या गुरूंचं चरित्र, रघुनाथ चरित्र, केशव चैतन्य कथा कल्पतरू, हे सगळे त्यांचे ग्रंथ सरकारांनी स्वतः, पटवर्धन सरकारांनी स्वतः प्रकाशित केले. लक्षात घ्या, या ठिकाणी त्यांनी अनेक पदपदांची रचना केली बरं का. आणि स्वतः पटवर्धन सरकारांच्या मदतीने निरंजन रघुनाथांनी मिरजेला किल्ला भाग म्हणून आहे त्या किल्ला भागामध्ये एकमुखी षडभुज काळ्या पाषाणाच्या दत्ताच्या मूर्तीची स्थापना केली. जे गिरनारवर दर्शन त्यांना झालं होतं दत्तात्रेयांचं, ते प्रत्यक्ष स्वरूपात मूर्त रूपामध्ये उतरलं. आज जरी आपण मिरजेला गेलात तर अवश्य मैदान दत्त मंदिर असं त्याचं नाव आहे, मैदान दत्त मंदिर म्हणतात, तिथे आपण अवश्य जा. ते जे दत्तात्रेयांचं मंदिर आहे ते निरंजन रघुनाथांनी पटवर्धन सरकारांच्या उपस्थितीमध्ये सहकार्याने ते त्यांच्या हस्ते स्थापन झालेली ती मूर्ती आहे निरंजन रघुनाथांच्या. मला सांगायचं ते इतकंच, वेगवेगळ्या पदपदांच्या रचना केल्या. आता जाता जाता शेवटचं एक फक्त सांगतो, वेगवेगळ्या रचना करत असताना आपण दत्त संप्रदायातली मंडळी आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता दत्त अवधूता, हे जे शेजारतीचं पद म्हणतो हे निरंजन रघुनाथांनी गिरनार पर्वतावरती केलंय. ते पुढे काय म्हणतात, निरंजनी सद्गुरु माझा निजे शेजेला. ते निरंजनी ही जी सई आहे ते निरंजन रघुनाथ. इतकंच कशाला, अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे, अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे. मधली पद म्हणत नाही, शेवटी काय म्हणतात, निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे, दत्ता वेडे वाकुडे, गुण दोषणला वावा सेवकाकडे, अपराध क्षमा आता केला पाहिजे. ही जी पद आहेत ही सगळी निरंजन रघुनाथांची पद आहेत. ही खूप सुंदर अशी पदांची रचना निरंजन रघुनाथांनी केली. सज्जन हो, भाद्रपद शुक्ल एकादशी शके 1777 या दिवशी कृष्णा नदी वाहते मिरजेच्या इथे. त्या कृष्णेच्या पात्रात या दिव्य तपस्व्याने जलसमाधी घेतली. आपण या माध्यमातून सलग हे दिव्य चरित्र आपण निरंजन रघुनाथांचं दत्त कृपेने परिप्लुत झालेलं चरित्र आपण पाहिलं. मिरजेला निरंजन रघुनाथांची समाधी आहे किंवा जलसमाधी त्यांनी घेतली हे आजवर कित्येक लोकांना आजपर्यंत माहीत नाही. मैदान दत्त मंदिरातली दत्त मूर्ती त्यांनी स्थापन केली हे कैक लोकांना माहीत नाही. आपण लक्षात घेऊया, या चरित्राची उजळणी आपण या निमित्ताने जे केले त्यांच्या दिव्य चरणावरती आपण नतमस्तक होऊया आणि निरंजन रघुनाथांच्या परंपरेला वंदन करूया. ही शिष्यत्रयी पाहताना रघुनाथ भटजींचं चरित्र आपण पाहिलं, त्यांचे पट्ट शिष्य निरंजन रघुनाथांचे चरित्र पाहिलं. आता या निरंजन रघुनाथांचे एक दिव्य शिष्य होऊन गेले, त्यांचं चरित्राख्यान आपण क्रमाक्रमाने पुढे पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ आणि थांबू. अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं पवित्र नामाचं स्मरण करू आणि थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.